आज कॅलिफोर्निया आनंदसाठी इथे पॅनल डिस्कशनमध्ये मी गेस्ट होते आणि आमंड्सचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे याविषयीचं हे डिस्कशन होतं. तर आपल्याला लहानपणापासूनच आपल्या आई सांगत आले आहे की बदाम खा, बदाम खा, ताकद येईल, शक्ती येईल. पण आपण कंटाळा केला, मी तरी खूप कंटाळा केला लहान असताना. पण आता जशी मी मोठी होत गेले, जसं अवेअर होत गेले अबाउट फिटनेस अँड वेलनेस, तर मला स्वतःला बदामांचं महत्त्व, आमंड्सचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात कळलेलं आहे. आणि त्यामुळे मी अराउंड माझ्या दिवसाची सुरुवात तर 5 सूप आमंड्सनी होतेच नक्कीच. आणि डेफिनेटली मी कॅलिफोर्निया आमंड्सनी खूप वर्ष झाले कॅलिफोर्निया आमंड्सच वापरते आहे. आणि it has almost all the nutrients that our body requires. Very good amount of protein, vitamin E, magnesium, lot of minerals. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आमंड्स इज अ व्हेरी अंडररेटेड सुपरफूड. कारण की ते अवेलेबल असतंच आपल्याकडे, त्याच्यामुळे मग आपण आणखीन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सुपरफूड्सकडे जातो जे इझिली अवेलेबल नसतं. पण बदाम हे इतके असतात आपल्या घरामध्ये अवेलेबल. आणि दिवाळीत वगैरे म्हटलं तर मग बदामच बदाम घरी आपल्याला मिळतात. पण मग ते खाल्ले पाहिजे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या इट्स अ व्हेरी गुड प्री वर्कआउट मील ऑल्सो. एक गुड अमाऊंट ऑफ हँडफुल ऑफ आमंड्स घेऊन तुम्ही वर्कआउटला गेलात तर यू विल एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ एनर्जी ड्युरिंग युअर वर्कआउट्स ऑल्सो. त्याच्यामुळे अँड ऑल्सो आय कॅरी अ लॉट ऑफ आमंड्स इन माय एक डब्बा बदामाचा माझ्या बॅगेमध्ये सुद्धा असतोच की जाता येताना कुठे थांबता नाही आलं, खायला प्यायला नाही मिळालं, अवेळी शूट्स असतात कधी कधी, तर भूक लागली की एक थोडेसे बदाम घेतले, तोंडात टाकले की बरं वाटतं आणि सस्टेंड एनर्जी आपल्याला मिळते. सेशिटी खूप वेळासाठी खाल्ल्यानंतर, आमंड्स खाल्ल्यानंतर भूक कमी लागते आणि खूप वेळ आपल्याला छान पोट भरल्यासारखं वाटतं. सो आय थिंक आपण सगळ्यांनीच आत्ता रतिका मॅम म्हणाल्या त्याचप्रमाणे एक 20 ते 23 आमंड्स दिवसाला हसत हसत घेऊ शकतो. पण त्याच्याबरोबर दुसरे जे आयटम्स आहेत ते तुम्ही अनहेल्दी खाता ते थोडे कमी केले पाहिजेत. कारण ते आणि हे दोन्ही मिळून सगळं खाल्लं तर मग डेफिनेटली वजन वाढणार. मला नाही माहिती. आमच्या दोघांचं, माझं वुमन्स डाएट फॉलो करते आणि तो त्याचं मेन्स डाएट फॉलो मला करते. मराठी फॅमिलीमध्ये जसं की सकाळचे नाश्ता ठरलेले, अशिरा असेल, उपमा असेल किंवा पोहे असेल, सो तू फिटनेससाठी खूप स्वतःला ऍक्टिव्ह ठेवत असते. तुझ्या नाश्त्यामध्ये काय असतं मला जरा सांगशील? डेफिनेटली कॅलिफोर्निया आमंड्स तर असतातच नाश्त्यामध्ये. आणि अदरवाईज मी 2 अंडी, 2 ते 3 अंडी, 1 टोस्ट मे बी कधी कधी, किंवा कधी कधी मूग दाल चिला. आणि चिला केला तर त्याच्यात पण मी थोडंसं आमंड फ्लावर स्नेक इन करते, किंवा मुगाचा डोसा, कधी कधी थालीपीठामध्ये पण थोडंसं आमंड फ्लावर टाकलं की त्याच्यामधला प्रोटीन कॉन्टेंट वाढतो. त्याच्यामुळे असं मी वेगवेगळे प्रकार नाश्त्याचे घेते. अँड ॲज अ वुमन आय थिंक आय हॅव रिअलाइज्ड की ब्रेकफास्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय मील. लेटली जास्तच, कारण की सकाळी समजा नाश्ता न करता मी बाहेर पडले तर मी खूप इरिटेबल स्वतःला फील करते. पण तेच पोट भरलेलं असेल तर माझ्या दिवसाची सुरुवात पण चांगली होते आणि माझा दिवस पण खूप छान जातो. काय सांगशील महिलांना, काय सांगशील? महिलांना मी हेच सांगेन की स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, स्वतःला प्रायोरिटाईज करा. आणि डेफिनेटली तुमच्या दिवसाची सुरुवात एक हँडफुल ऑफ आल्मंड्सनी नक्की करा. त्यांनी तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळणार आहे तुमच्या हेल्थसाठी. आणि तुम्ही हेल्दी राहिलात तर तुमचा परिवार हेल्दी राहणार आहे, हे डेफिनेटली लक्षात ठेवा. थँक्यू.
सो आजकल की दुनिया में व्हेन एवरीबॉडी सो रश्ड और हमारे पास हार्डली एनी टाइम है, तो हमें अपने हेल्थ के बारे में कैसे ध्यान रखना है। तो आज हमने यही डिस्कस किया दैट सिंपल हैबिट्स अगर आप चेंज करें अपने लाइफस्टाइल में, एक दिन की शुरुआत ठीक से करें, स्टार्ट विद अ हेल्दी ब्रेकफास्ट। एंड बहुत इंपॉर्टेंट है कि आप नाश्ते में क्या लेते हैं। तो नाश्ते में आपका ऐसा कोई फूड होना चाहिए जिसमें आपको प्रोटीन्स मिले, फाइबर मिले एंड आपको एक होलसम मील मिले। सो जो भी आप नाश्ता लेते हैं उसमें अगर आप एक मुट्ठी बादाम डालेंगे, इट विल बिकम मोर हेल्दियर। सो सबसे पहली इंपॉर्टेंट चीज़ ये। दूसरी चीज़ जो हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है वो है आपका लाइफस्टाइल। ना सिर्फ डाइट पे ध्यान दें बट ऑल्सो कोशिश करें कि आपके लाइफस्टाइल में, चाहे वो स्ट्रेस हो, चाहे आपका स्लीप पैटर्न हो, चाहे आपका एक्सरसाइज हो, दोज आर इक्वली इम्पॉर्टेंट एज इम्पॉर्टेंट इज योर डाइट।